तर हे गाईस तुम्ही बघू शकता, दीदीने घेतले बाबू बॉक्स मध्ये फिरवायला. मामाची नवीन AC लावत घेतले म्हणून बॉक्स खाली झाले. त्याच्या बाबू आपला फिरत आहे. जशान सनी टाटा करा, टाटा टाटा. ते गुड मॉर्निंग कर गाईजला आपले. आता दीदी आजपासून झोपेल त्या रूम मध्ये. नाही ते बाबा पीप पीप. जशान सो हे गाईज, आम्ही त्या दिवशी काही ब्लॉग शूट करायला मिळाला ना. मी त्या दिवशी ढाब्यावर गेलतो, त्याच्यानंतर आम्ही ब्लॉगच नाही शूट केला कारण की टाईमच नाही मिळाला. मामाच्या इथं आले तर इथं तिथे फिरते मी नुसती, ते मग म्हणून ब्लॉग शूट करायला काही मिळत नाही जास्ती ना. मामाचे ते रूममध्ये AC लागले म्हणून मी ते रूममध्ये झोपत जाई रोज. नाही बाबू जेवते, बाबू नुसता मी झोपल्यावर वैताग देते. आणि गाईस त्या दिवशी आम्ही ढाब्यावर गेलतो ना. आज आम्ही जाऊ घरी, बघू गेलो तर जाऊ, गेली तर बोलले सकाळी 4-5 दिवस शनिवार रविवार आम्ही चाललोय फिरायला ना. रोज तर आमचा फिरूनच जाते, तरी पण आम्ही कुठे ना कुठे फिरायला जातो. कुठे येतो आपण? आम्ही फालुदा खायला, पण आम्ही फालुदा नाही खायला. मम्मी सगळी बदाम शेक पिला, मी ना परीने आईस्क्रीम खाल्ला ना. रोज मी इथं आले तर आईस्क्रीमच खाते ना. रात्री आवडी ट्रॉफिक होती, तिथे गाडी ठोकल्या म्हणून सगळे तर ट्रॉफिक होती. 1 तास लेट. एक आम्हाला येता 2 वाजले. मी गाडीनच झोपल्याने, बाबू पण झोपला. चला गाईज आता आपण भेटूया नंतर. नाही बाबू आपला मम करतो. चला गाईज तुम्हाला आता नंतर डायरेक्ट भेटते. पहिले बाबूला जेवण भरवून घेते. एका साईडला मी भाजी ठेवले मटण, तिकडे पण शिट्ट्या झाल्या. ते बघ किती तणवतो. बाबू गाईज आमची तयारी झालेली आहे आणि बाबू बघू शकता किती हसत आहे. आणि हे मामा सगळे इथे बसलेले आहेत आणि मोगली मामा अजून नाही उठला का मामा? बाबू आपला कंटाळले, त्याला जायचंय घरी म्हणून त्याला घरी जायचंय. शनी तुला घरी जायचंय, घरी जायचंय. शनी नाही जायचं. सो चला गाईज आता आम्ही तुम्हाला नंतर भेटतो. किती असतात कसे असला तू गली येतो डॅडीचे. तो डॅडीला मिस करतो. मी डॅडी आलते दुपारी तरी पण दीदीला मारतो बघा. आता बघा दीदी तो दीदीला माझ्या जवळच येऊन देते बघ. तुझे कानाखाली गाय आगाव. तू माझी दीदी पोरस, तू टेन्शन घेऊ नको. मारतो दीदीला या ना पक्का लब्बाड मारला पण लरवली ती. दीदी तू सावळ येवत नको. दीदी गाडीतलं नाव सांग येतं. भोंगा चालू झालेला आहे दीदीचा. दीदीला बाबूने मारलेला आहे. दीदीचा भोंगा चालू झालेला आहे. हे असं मामा सरी ए भोंगा गाईज आता आम्ही चाललेलो आहे घरी. मम्मी इथं बाबा बसले. त्याला कवरी मज्जा रे. चल टाटा पप्पा. कोणला मारते? मला दाखव उठलंय तुझ्या. मला उठले आज एसी लावले तर मला उठत नव्हता. चल पप्पा नाही रे टाटा. मला दारे दाखव इकडे बघा गाईज मला सोडवला बघा. आता एवढं तर काही काम नाही तरी आले ना.
चला गाईज घरी जाऊनच भेटते आता तुम्हाला. नाही मला नाही करायचं. सो हे गाईज फायनली आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. जशांक बघू शकता. जशांक आला घरी. चिवणी दीदी काय बोलायचं आहे तुला गाईजला? आता आम्ही घरी आलेलो आहे ना. 2 दिवसासाठी मम्मी आले घरी. गाईज दीदीला तिथंच राहायचं होतं. तिला यायचं नव्हतं. तिला सांगा तू राह, तर तिला पण नाही राहायचं. ती सांगते मला तू राह. बघू शकता आता घरी आले. बाबूला आले झोप. सो पहिले त्याला झोपून घेते मी. भेटते. सो हे गायचं आता आम्ही घरी पोचलेलो आहे. इथं मम्मीने भाजी करत घेतले. बाहेर तो बघा आला. तेच तेवढ्यात मस्त काय कर. चला गाईज भाजी करून घेतो. मग भेटतो तुम्हाला. मग पोरांची आंघोळ करायला लागतो ना. सो गाईच आता आम्ही जेवत आहे. मम्मीचं जेवण झालेलं आहे. माझं जेवण करून झालेलं आहे. छोनी बघा. छोनी दीदीचे डॅडी गेलेत बाहेर. सो ते बी आल्यावर जेवण करतील. आम्हाला भूक लागली तर आम्ही जेवून घेतो. मग बाबूला पण जेवण भरवावं लागेल. आंघोळ्या करून झाल्या. डॅडी बुर्जी करतील. डॅडीला भुर्जी करायची. कांदा कापून ठेवले मी. बघा. चला गाईज पहिले जेवण करून घेते ना मग भेटते तुम्हाला. गाईज यांचा दोघांचा खेळ बघा. पाहिजे का? जशांक ये जेवू कले बबले. फेकून देतो ज्या दिला त्या. ये नको जेवू करे. चिंबोडी दीदीने आणले. चिंबोडी दीदीला फेकून. सो गाय दीदीचा ना बाबूचा खेळ चालू आहे. चला तुम्हाला नंतर भेटते मी. छोटी चिंबोडी. नाही देणार. बाबू नाही मिळणार.